ब्रेक नंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ब्रेक पूर्वी आपण ग्रहणाबद्दल बोलत होतो। म्हणजे चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण, या काळात अनेक नकारात्मक गोष्टी घडतात असं ज्योतिषशास्त्रात म्हटलेलं आहे। म्हणजे 2025 मधलं भारतातलं शेवटचं चंद्रग्रहण झालं आणि मग अनेक नैसर्गिक संकट ओढावली। काल शेवटचं सूर्यग्रहण झालं। काय पडसाद उमटणार आहेत बघूया। 7 सप्टेंबर वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण। ग्रहण काळात जम्मूत भूस्खलन, उत्तराखंडमध्ये ढगफुटी, उत्तर प्रदेशात नद्यांना महापूर, गुजरातमध्ये पावसाचं थैमान, पंजाबमध्ये हाहाकार आणि महाराष्ट्रातही मुसळधार। 21 सप्टेंबर वर्षातलं शेवटचं सूर्यग्रहण। महाराष्ट्रावर पावसाचं संकट, मराठवाड्यात रेकॉर्ड ब्रेक पाऊस, शेकडो घरांमध्ये पाणी, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली, हाताशी आलेल्या पिकांचं प्रचंड नुकसान। चंद्रग्रहण असो किंवा सूर्यग्रहण, पण हा योगायोग असा जुळलाय की दोन्ही ग्रहण काळात अस्मानी संकटांचा सामना करावा लागतोय। ग्रहणामुळे नैसर्गिक घडामोडी मोठ्या प्रमाणात घडतात असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं। ग्रहणाच्या 15 दिवस आधी आणि 15 दिवस नंतर नैसर्गिक संकट येण्याची शक्यता असते असं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे। आपण एक अलीकडं आणि पलीकडं असं आपण तसं एक नुसतं ग्रहणाचा विचार केला तर 15 दिवस आधी आणि 15 दिवस नंतर असा आपण त्याचा विचार करायला पाहिजे। जसं आपण मागच्या 7 तारखेला चंद्रग्रहण होतं, तर त्याचा परिणाम आपण त्या ठिकाणी ह्या सूर्यग्रहणापर्यंत असू शकला असता, किंवा ह्या सूर्यग्रहणाचा परिणाम त्या चंद्रग्रहणापासून पुढच्या त्या ठिकाणी ग्रहणापर्यंत किंवा अमावस्यापर्यंत आपण म्हणून त्याच्यामध्ये एक महिनाभर याचा परिणाम आपण मानायला हरकत नाही। याच्यामध्ये कालावधी जो आपण निश्चित केलेला आहे हा ग्रहणापासून ग्रहणापर्यंतचा काळ। आता मेदिनी ज्योतिषामध्ये याचा नियम वेगळे थोडेसे दिलेत की एका ग्रहणाचा परिणाम दुसऱ्या ग्रहणापर्यंत असतो। याचा अर्थ काय की 6 महिन्याचा परिणाम असू शकतो असं आपण त्याचं त्या ठिकाणी म्हणायला पाहिजे की 6 महिने याचा परिणाम राहू शकतो, आणि जेवढा तास असतो ग्रहण तेवढा महिने याचा परिणाम असतो असं पण म्हटलं जातं। चंद्रग्रहण काळात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्याचं पाहायला मिळालं। जम्मू, उत्तराखंड, पंजाब, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांनी पावसाचं विनाशकारी रूप पाहिलं, तर महाराष्ट्रातही पावसानं हाहाकार माजवला होता। सूर्यग्रहण काळातही नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागेल असा अंदाज ज्योतिष अभ्यासकांनी वर्तवलाय। ग्रहण हा निसर्गावरती परिणाम करणारा भाग असू शकतो। जसं आपण चंद्राचा जो ऍस्पेक्ट आहे की पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी यानुसार आपल्या समुद्रामध्ये जशी भरती आवटी दिसते, तसंच ग्रहणाचा परिणाम हा पौर्णिमा आणि अमावस्येच्या नुसार तो त्या निसर्गाच्या काही नैसर्गिक आपत्तीसाठी पोषक असू शकतो। त्यामुळं मागचं जे चंद्रग्रहण झालं 7 तारखेचं 7 सप्टेंबरला, हे कुंभ राशी मधलं ग्रहण, हे आपण मागे उल्लेख केल्याप्रमाणे जलतत्वाच्या राशींना प्रतिकूल असल्यामुळं ह्या चंद्रग्रहणाच्या पुढे मोठी पर्जन्यवृष्टी होणं किंवा आधी आणि नंतरच्या काळामध्ये मोठं जलप्रलय होणं अशा गोष्टीची शक्यता ही होती। आपण त्याचा उल्लेख आमच्या ज्योतिषज्ञान म्हणून दिवाळी अंकातून पण केलेला आहे, आणि आपल्याला पंचांगातून सुद्धा ह्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला दिसेल। देशातून मान्सून परतीचा प्रवास सुरू झालाय। 8 दिवसांपूर्वीच राजस्थानमधून पावसानं परतीचा प्रवास सुरू केला। आता उत्तरेकडील राज्यांमधूनही मान्सून परतीचे वारे वाहू लागले। पण महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनची वापसी सुरू होईल। तोपर्यंत पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता दिसतीये। हे बघा, आता सध्या रवी सेनेचा एक अंशात्मक प्रयोग चालू आहे। तर साधारण एक 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर अशी याची तीव्रता माझ्या मते असायला पाहिजे। तोपर्यंत मोठे पाऊस असतील। आता कसं होतं, आपल्याकडं नैऋत्य मोसमी वारे हे जसे दक्षिणेकडनं उत्तरेकडे वाहतात आणि परतीचा पाऊस हा उत्तरेकडनं पुन्हा असा प्रवास असतो। तर आता जो बघितलं किंवा काही काळ आधी या गोष्टी होत असल्यामुळं आता परतीच्या पावसासारखा प्रकार आहे। 27 सप्टेंबर नंतर राज्यात पाऊस विश्रांती घेईल असा अंदाज आहे। मात्र सूर्यग्रहणाचा प्रभाव आणि नैसर्गिक आपत्तीचा योगायोग कितपत खरा ठरतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात
NDTV मराठी.